अहो आई, कशाला सारखं सारखं ओरडता? भेटेल ना तुमची पर्स. अगं, ओरडू नको. मग काय करू? माझी पर्स कुठे दिसतच नाहीये. चल लवकर शोधून दे बरं. रेखाने पण सासूबाईंना पर्स शोधायला हातभार लावला, पण काही सापडलं नाही. मग शिलाताई रागावूनच म्हणाल्या, सुनबाई, तू माझी खोली साफ केलीस ना, मग माझी पर्सही साफ केलीस का काय? हे ऐकून तर रेखाच्या डोळ्यात पाणीच आलं. ती म्हणाली, आई, तुम्ही माझ्यावर चोरीचा संशय कसा घेऊ शकता? मी तुमची पर्स का घेईल? सुनेचं असं म्हणणं ऐकून शिलाताई खूपच रागवल्या. त्या म्हणाल्या, अरे उगाच डोळ्यात पाणी आणू नकोस. तू रडलीस म्हणजे तू पर्स घेतली नाही असं होणार नाही. तुझा भाऊ आता दिवाळीत एवढा मोठा फराळ घेऊन दोघं नवरा बायकोंना कपडे, मला साडी असं सगळं घेऊन आला. तो खर्च त्याने कसा केला? पैशासाठी कुठून आणले? आणि मी सांगते, माझी पर्स हरवली आहे म्हणजे कशी? त्यात फक्त 1-2 हजार नव्हते, तर 15,000 रुपये होते. मनीषाला सणासाठी पैसे द्यायचे होते, म्हणून मी कालच बँकेतून पेन्शनचे पैसे काढून आणले होते आणि तीच पर्समध्ये ठेवले होते. रेखा आश्चर्यचकित होऊन सासूबाईकडे पाहू लागली. तेव्हा सासू म्हणाली, हे बघ, मला काही माहीत नाही. माझी पर्स मला पाहिजे आणि त्यातील 15,000 रुपये हवे आहेत. हे ऐकताच रेखा रडतच म्हणाली, आई, माझ्या माहेरची माणसं गरीब आहेत, पण चोर नाहीत. आणि नंतर जे रेखाने केले ते पाहून तिच्या ताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे देवा, काय हा घरभर पसारा पडलाय. दिवाळी तोंडावर आली आहे, पण अजूनही घरातली साफसफाई झाली नाही. खरं तर महिनाभर आधीच साफसफाई व्हायला हवी. कुठे आहे ही बया? मेली की काय? शिलाताई मोठ्याने बडबडत होत्या. त्याच वेळी त्यांचा मुलगा विकास त्यांच्या खोलीतून डोळे चोळत बाहेर आला आणि म्हणाला, आई, काय झालं? का ओरडतेस? आता तर सकाळी सकाळी फक्त 6:30 वाजले आहेत. शिलाताई चिडून म्हणाल्या, तुला वेळ दिसतोय, मला तर घरातला पसारा दिसतोय. आणि काय रे, तुझी बायको अजून झोपली आहे का? ती कधी उठणार आहे? तिला ठाऊक नाही का? मला तर झोपेतून उठल्यावरच चहा हवा असतो. ती 6ला उठते, अजून माझ्या हाताला चहा लागला नाही. आता ती कधी उठणार आणि मला कधी चहा देणार? आणि ती कधी साफसफाई करणार? कोणास ठाऊक. विकास म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस गं. दिवाळीपर्यंत सगळी साफसफाई होईल. शिलाताई नाक मुरडून म्हणाली, कशी होणार साफसफाई? तुझी बायको तर अजून अंथरुणातच आहे. आणि हे काय? तू तिकडे स्वयंपाक खोलीत काय करत आहेस? विकास म्हणाला, आई, तिची तब्येत ठीक नाही. मग आज मीच तुझ्यासाठी चहा बनवतो. आज तू माझ्या हातचा चहा प्यायलीस ना, मग मस्त वाटेल तुला. वेलची घालून बनवता? शिलाताई भुवया उंचावतच म्हणाल्या, काय म्हणालास? तू चहा बनवणार? अरे, कधी स्वतःसाठी उभा राहून एक ग्लास पाणी तरी घेतला आहेस का? मोठा चहा बनवणारा निघाला. ती महाराणी आजारी पडली की लगेच तिच्या मागे पुढे फिरतोस. अरे, आजारपणाचं नाटक करत असेल ती, कारण काम टाळायचे आहेत ना. शिलाताई मोठ्या आवाजातच बोलत होत्या. विकास काही बोललाच नाही. तो किचनमध्ये गेला आणि पण त्याच्या आईची बडबड काही थांबतच नव्हती. थोड्या वेळाने त्याने आईसमोर चहाचा कप ठेवला आणि 2 कप घेऊन तो त्याच्या खोलीत गेला. तो खोलीत जाताना शिलाताई म्हणाल्या, अरे वा, आज महाराणीला बेड टी मिळणार. आता ती झाली मालकीन आणि आपण झालो तिचे नोकर. शिलाताईंच्या अशा बोलण्यावर विकास म्हणाला, आई, असं का बोलतेस गं? ती रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं काम करत असते ना. आजारी आहे म्हणून मी तिला एक दिवस चहा बनवून दिला, त्यासाठी असं बोलशील का तू? शिलाताई म्हणाल्या, अरे देवा, एक दिवस काय, रोज चहा बनवून दे तुझ्या राणीला. मला काय करायचं आहे तुमचं? या दोघांचं बोलणं रेखाच्या कानावर आलं. ती खूप दुःखी होती. खोलीत गेल्यावर विकासने चहाचा ट्रे टेबलवर ठेवला आणि रेखाला आधार देऊन उठून बसवलं. इकडे बाहेर शिलाताईंची बडबड सुरूच होती. रेखाने सासूच्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. ती थोडी त्रस्त झाली आणि विकासला म्हणाली, आता दिवाळीची साफसफाई कशी करायची? मला तर खूप अशक्तपणा आला आहे.
हे ऐकून विकास म्हणाला, अरे रेखा, इतकी काय घाई आहे? आधी तू बरी हो, मग साफसफाई करायला बरी होशील. रेखा म्हणाली, तू बोलतोयस ते सगळं मला पटतंय, पण तुझ्या आईला कोण समजावणार? विकास म्हणाला, मी समजावतो तिला, तू फक्त व्यवस्थित बरी हो. त्यानंतर दोघांनी चहा घेतला. विकास निघून गेला आंघोळीला. आपला नाश्ता बनवायला लागला. त्याने पोहे बनवून आईला दिले आणि स्वतःही नाश्ता सुरू केला. तेव्हा शिलाताई म्हणाल्या, अजून किती वेळ आराम करणार आहेस? तुझी बायको कधी कामाला लागणार? विकास म्हणाला, आई ती बरी होताच कामाला लागेल, तोपर्यंत तू फक्त शांत बस ग. विकास नाश्ता करून ऑफिसला गेला. पण शिलाताईंची बडबड काही थांबतच नव्हती. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, सकाळचा नाश्ता करून घ्यायला तुझे बायको खरंय, पण माझ्या दुपारच्या जेवणाचं काय? तू ऑफिसमधून येईपर्यंत मी उपाशी बसू का? रेखाने सासूंची नाराजी ऐकली आणि उठून तब्येत ठीक नाही नसताना सुद्धा तिने स्वतःला सावरलं आणि दुपारी जेवण आणि घराची साफसफाई सुरू केली. साफ करत असताना शिलाताईंच्या मैत्रिणी मीनाताई तिथे आल्या. दोघी मैत्रिणी गप्पा मारत बसल्या. काही वेळाने शिलाताई रेखाला म्हणाल्या, अगं रेखा, 5-10 मिनटं तुझे काम बाजूला ठेव, आधी 2 कप चहा घेऊन ये. रेखाची तब्येत ठीक नसतानाही ती घरकाम करत होती. रेखा मनात म्हणाली, सासूबाईंना 2 कप चहा बनवता येत नाही का? पण तिने काही बोलून दाखवलं नाही. चहा बनवायला निघून गेली. अचानक तिला थोडं गरगरलं आणि तिच्या हातातून कप पडून तुटला. इतक्यात सासूबाई स्वयंपाकघरात येत होत्या. ते बघून सासूबाई म्हणाल्या, तुझ्या माहेरून हे कप आणले होते का? म्हणून फोडलेस तू? आता या कपाचं नुकसान कोण भरून काढणार ग? हे ऐकून रेखाच्या डोळ्यात तर पाणीच आलं. ती शांतपणे खाली वाकून तुटलेल्या कपाचे तुकडे गोळा करू लागली. त्यावेळेस बाहेरून मीनाताईंचा आवाज आला, अगं शिला, मला चहा नको, उशीर होतोय, मी जाते. मीनाताईंचं बोलणं ऐकून शिला रेखावर ओरडली, अगं आता माझ्याकडे काय बघतेस? उभी आहेस? पटकन चहा बनव, नाहीतर माझी मैत्रीण निघून जाईल आणि जर ती चहा न घेता गेली तर बघेनच तुझ्याकडे. असं म्हणत ती बाहेर निघून गेली. शिलाताई बाहेर गेल्यावर मीनाताई म्हणाले, शिला, अरे इतक्या मोठ्याने का ओरडतेस रेखावर? शेवटी ती पण एक माणूसच आहे ना. ती काम करत होती तर तिला का सांगतेस चहा बनवायला? शिलाताई हळू आवाजात म्हणाली, अगं असं बोललं नाही तर ती माझ्या डोक्यावर बसेल ना, म्हणून थोडा कडकपणा दाखवावा लागतो. चहा घेऊन येणारी रेखा हे सगळं ऐकून थक्कच झाली. तिच्या मनात विचार आला, सासूबाईंच्या मनात माझ्याबद्दल असं विचार आहे का? रेखा चहा घेऊन बाहेर आली आणि पाहिलं तर शिलाताई आपल्या मैत्रिणींसोबत हसत हसत गप्पा मारत बसल्या होत्या. ती चहा घेऊन गेली तेव्हा शिलाताईंनी चिडून म्हटलं, अशी काय बघतेस आता? रेखाने चहाचा ट्रे उचलून दोघींच्या पुढे कप ठेवले आणि स्वयंपाकघरात परत गेली. स्वयंपाक खोलीत जाऊन तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा आपल्या कामामध्ये रंगून गेली. सर्व कामं झाल्यावर रेखा थोडा आराम करायला आपल्या खोलीत गेली. अगदी तेव्हा शिलाताई बडबड करत बेडरूममध्ये येऊन म्हणाल्या, का गं, जरा उठून 4 कामं केलीस का? अजून आराम करू लागलीस? अजून बरीच कामं बाकी आहेत. मला 2 दिवसात संपूर्ण घर स्वच्छ पाहिजे. रेखाने थकलेला आवाज काढत म्हटलं, हो आई, मी उद्या सगळं करेन. तुझा भाऊ कधी येणार आहे? बहिणीला दिवाळीला फराळ भेटवस्तू द्यायच्या होत्या, ते विसरलेस का? रेखा म्हणाली, आई, माझा भाऊ 1-2 दिवसात येणारच आहे. शिलाताई म्हणाली, त्याला सांग यावेळी दिवाळी जे काही द्यायचं आहे ते आपली परिस्थिती पाहूनच द्याय, आणि हो, फराळ पण चांगल्या क्वालिटीचा द्यायचा. आपण काही भिकारी नाही. रेखा सासूच्या अशा बोलण्यावर थोडी थक्कच झाली, पण काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा तिचे बाकीचे काम करत होती तशी तिथे तिची सासूबाई यायच्या आणि म्हणायच्या, काय गं, चहा दिलास, पण आज नाश्त्यासाठी काय बनवणार आहेस? रेखा म्हणाली, आई, आज नाश्ता बाहेरून मागवते. का? नाहीतर माझंही काम असंच राहील ना. असं काम कसं राहील? बरं, ते काही नाही, तू थोडा नाश्ता करून दे. तुझी जी कामं आहेत ती नंतर कर. तुला ठाऊक आहे ना, बाहेर
खाल्ल्यानंतर माझं पोट बिघडतं, बाहेरचं खाल्ल्यानंतर माझं पोट बिघडतं. आज रेखाला सासूचा खूप राग आला होता. ती म्हणाली, ठीक आहे, मग मी पटकन पोहे बनवते. शीला म्हणाली, ए बाई, मी पोहे खाणार नाही. बरं, तू असं कर, मला बटाट्याचे पराठे बनवून दे. पटकन बटाटे उकडून घे. मग काय. रेखा सफाईचं काम सोडून स्वयंपाकघरात गेली. तिने कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवले. विकास उठला आणि म्हणाला, अगं रेखा, आधी नीट व्यवस्थित होऊन मग काम कर. एवढं का ओढताणत करतेस? शीलाताई लगेचच चिडून म्हणाल्या, आमच्या काळी तर दिवाळीची साफसफाई महिनाभर आधी सुरू करून सगळं एकट्यानेच केलं जात असे. पण तुम्ही थोडंसं काम सुरू केलं की लगेच बाहेरून नाश्ता मागवायचा, हे करायचं ते करायचं असा विचार मनात येतो तुमच्या. आता रेखा रागावून बाहेर येत म्हणाली, आई, आता मीच घरात नाश्ता बनवते ना, तर मग मला नेहमी नेहमी का बोलता? मीही एकटी सगळी साफसफाई करते आणि तुमचं सांगितलेलं बाकी कामही करते. कालही तुमची मैत्रीण आली होती म्हणून फक्त 1 कप चहा बनवण्यासाठी मला माझं काम सोडावं लागलं. तुम्ही स्वतःही चहा बनवून प्यायला असतास ना. ऐकून शीलाच्या रागाचा पाराच चढला. त्या म्हणाल्या, 1 कप चहासाठी एवढं बोलली? काय बाबा, मला तर आता इथे राहायला पण वाटत नाही. मी जाते माझ्या मुलीकडे. असे म्हणत शीलाताई उठल्या आणि जोरात आवाजात म्हणाल्या, विकास, मी माझ्या मुलीकडे चालली आहे. हे ऐकून विकास आणि रेखा दोघेही गप्प राहिले. कारण शीलाताई घरात थोडी कुरबुर झाली की ताबडतोब आपल्या मुलीच्या म्हणजे मनीषाच्या घरी जायची धमकी देत राहतात. शीलाताई गेल्यावर रेखाने रागात विकासला विचारलं, विकास, सणासुदीच्या दिवशी ताईंच्या घरी जाणं बरं वाटतं का? सासू म्हणाली की घर सोडून गेली कारण सून तिला खायला देत नाही. विकास शांतपणे म्हणाला, रेखा, तुला काही काळजी करायची गरज नाही. आई नेहमी असंच करते आणि मनीषा ताईलाही हे माहीत आहे. तू काही विचार करू नकोस. तिचा राग शांत झाल्यावर ती परत येईल. चल, मी निघतो. तू काही खा आणि औषध घे. टिफिन वगैरे घेऊ नकोस. मी ऑफिसमध्ये काहीतरी खाईन. रेखाच्या तब्येतीचा विचार करत विकास नाश्ता न करता ऑफिसला निघूनच गेला. विकास बाहेर निघून गेल्यानंतर रेखा आत आली. इतक्यात डोअर बेल वाजली. तिला वाटलं सासूबाई एवढ्या लवकर परत आल्या असतील, पण दरवाजा उघडल्यावर ती थक्कच झाली. कारण समोर तिचा भाऊ अमित उभा होता. त्याच्या हातात 2 पिशव्या होत्या. त्याच्या हातातील पिशवी घेत रेखा म्हणाली, अरे अमित, येण्याआधी एक फोन तरी करायचा ना. अचानक कसा काय आलास? अमित हसूनच म्हणाला, ताई, मी सांगितलं होतं ना की 1-2 दिवसात येईल आणि तसंही मला अचानक येऊन तुला सरप्राईज द्यायचं होतं. मग फोन कशाला करायचा? आणि मी तर दरवर्षी येतोच ना. भाऊ म्हणाला. तेव्हा रेखा काही बोलली नाही आहे, पण मनात थोडी भीती होती. आता जर सासूबाई आल्या तर म्हणतील, मी घरात नसताना भावाला बोलावून घेतलंस. रेखा अमितला बसायला सांगितलं आणि चहा बनवला. चहा नाश्ता करून अमितनं रेखाच्या हातात दिवाळीची भेट आणि फराळ दिला. रेखा सतत घड्याळाकडे बघत होती. तिला भीती वाटत होती की सासू जर परत आली तर भावाच्या समोर काही अपमानास्पद बोलणार. थोड्या वेळाने अमित निघू लागला आणि रेखाने त्याला सोडायला बाहेर जाऊन दिलं. पण जशी ती त्याला बाहेर सोडायला गेली तशी तिने सासूबाईंना समोर पाहिलं. अमितला पाहून शीलाताई म्हणाल्या, मी घराबाहेर गेले की लगेच आला का? आणि आता मी आले तर निघून चालला? अमितनं शीलाताईंना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, आई, मी तर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलो होतो आणि मी लगेच निघालो आहे, कारण मला पुढे अजून दुसऱ्या बहिणीकडे पण जायचं आहे. ताईकडे सगळं सामान दिलं आहे. आता मी निघतो म्हणत अमित निघून गेला. शीलाताई हसूनच म्हणाली, सामान म्हणतोय, जणू काही खूप मोठं काहीतरी देऊन चाललंय. नेहमीप्रमाणे एक मिठाईचा बॉक्स घेऊन आला असेल. आणि पण आत येतो तेव्हा टेबलावर असलेले फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाहून ती थक्कच झाली आणि म्हणाली, सुनबाई, हे सगळं तुझ्या भावाने आणलं आहे का? रेखाने उत्तर दिलं, हो आई. तिने सासूला दिवाळी भेट म्हणून दिलेल्या भेटवस्तू काढून दाखवल्या. ही साडी तुमच्यासाठी, हा माझ्यासाठी सलवार सूट आहे. आणखी 2 मिठाईचे डबे आणि 2100 रुपये सुद्धा भेट म्हणून दिले आहेत.
मग हे ऐकून शिलाताईंचे डोळे मोठे झाले. त्या म्हणाल्या, अगं इतकी महागडी साडी, तुमच्या घराला लॉटरी लागली का काय? रेखा हसून म्हणाली, आई माझ्या दादाला चांगली नोकरी लागली आहे, त्यामुळे घरची परिस्थिती पण सुधारली आहे आता. शिलाताई पटकनच म्हणाल्या, बाई तुझा भाऊ आता मॅनेजर झालाय का? एवढा मोठा पगार काय आहे त्याला, म्हणून इतकी महागडी साडी घेतली? अचानक त्यांना काहीतरी आठवलं आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या. मोठ्याने म्हणाल्या, अरे देवा, माझी पर्स कुठे गेली? असं म्हणत त्या पर्स शोधायला लागल्या. त्यांनी गादीखाली, उशीखाली सगळीकडे पाहिलं, पण पर्स काही मिळाली नाही. तिने घाबरून रेखाला जोरात ओरडलं, रेखा लवकर इकडे ये. रेखा धावतच येते. काय झालं आई, एवढं का ओरडतंय? शिलाताई संतापून म्हणाल्या, अगं ओरडू नको, मग काय करू? इथे ठेवलेली माझी पर्स हरवली आहे, पटकन शोधून दे बरं. रेखा शोधायला लागली, पण पर्स कुठे दिसलीच नाही. शिलाताई रागानेच म्हणाल्या, सुनबाई तू माझी खोली साफ केली आहे ना, त्याचबरोबर माझी पर्सही साफ केली की काय? हे ऐकून रेखाच्या डोळ्यात पाणीच आलं. ती म्हणाल्या, आई तुम्ही माझ्यावर चोरीचा आरोप करताय? शिलाताई भडकल्या आणि नाही तर काय, तुझा भाऊ इतकं सामान देऊन गेला आणि माझी पर्स गायब झाली. कालच मी बँकेतून पेन्शनमधले 15,000 रुपये काढून आणले होते मनीषाला द्यायला. नक्की तुझ्या भावाने चोरले असतील ते पैसे आणि तिथली त्यांचं सामान आणलं असणार. हे सगळं ऐकताच रेखालाही खूप राग आला. ती संतापूनच म्हणाली, आई माझ्या माहेरी गरिबी असेल, पण ते लोक चोर नाहीत. 2 वर्ष झाली मला या घरात येऊन, पण मी कधी तुम्हाला विचारलं नाही, कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. शिलाताई म्हणाल्या, जरा तुझी जीभ आवर आणि तुझ्या भावाला सांग की माझे पैसे परत करायला, नाहीतर. असाच विरोध करत असताना दारावरची बेल वाजली. रेखाने डोळे पुसले आणि दरवाजा उघडला तर तिची नणंद मनीषा उभी होती. पाठीमागून शिलाताईही आल्या. मनीषा आत येत आईकडे पाहून म्हणाली, अगं आई, पैशांनी भरलेली पर्स माझ्या घरी का विसरून आलीस ग? आणि एवढे पैसे घेऊन कोण फिरतं? हे ऐकून शिलाताईंचा चेहरा बघण्यासारखाच झाला. रेखा सासूकडे संतापाने पाहू लागली आणि रागाने म्हणाली, आता बोला आई, आता तर तुमचा आरोप खोटा ठरला ना. आता मी तुमचं काय करावं? जेवढ्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या होत्या त्या सगळ्यांचा बदला मी कसा घेऊ? शिलाताईंच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, कारण त्या आता खोट्या पडल्या होत्या. रेखाचा चेहरा रागाने लालच झाला. ती म्हणाली, तुम्हाला कशी हिंमत झाली माझ्या भावावर आणि माझ्यावर चोरीचा आरोप लावायची? माझा भाऊ जे काही दिलंय ते त्याच्या कष्टाने कमावले. तुम्ही तुमच्या मुलीला दर महिन्याला पेन्शनचे पैसे देता. आजही तेच पैसे द्यायला गेला होता, पण तुम्ही इथे आमच्यावर चोरीचा आरोप करताय. रेखाचे बोलणे ऐकून मनीषा पण थक्क झाली. तिथेच विकास परत घरात आला आणि म्हणाला, हे काय आहे चाललंय? रेखा इतक्या मोठ्या आवाजात का बोलतेस? तेव्हा रेखाने त्याला सगळी हकीकत, खरी गोष्ट सांगितली आणि रडू लागली. म्हणाली, सासूबाईंना माझं माहेर गरीब असलं तरी आमच्या प्रत्येकात स्वाभिमान भरलेला आहे. आम्ही कधीच कुणाच्या वस्तूवर डोळा टाकला नाही, पैशावर तर नाहीच नाही. आणि ज्या घरी सुनेला चोर ठरवलं जातं अशा घरी राहायची माझी कुठलीही इच्छा नाही. हे ऐकता शिलाताईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. आता त्यांना स्वतःची चूक कळू लागली होती. पण रेखा आता घर सोडायची तयारी करत होती. तेव्हा विकास म्हणाला, रेखा तुला कोणासाठीही घर सोडायची गरज नाही गं. जर आईला तू चोर वाटतेस तर ती आपल्या मुलीच्या घरी जाऊन राहील आणि तसंच आई आधीच अर्ध्याहून जास्त पेन्शन मनीषा ताईलाच देते ना. हे विकासच्या शब्दावर मनीषाने लाजून खाली मान घातली. तिला वाटलं होतं की आई तिला दर महिन्याला पैसे देते, पण दादा आणि वहिनीला त्याची काही माहिती नाही आहे. पण विकास आणि रेखा दोघांनाही सगळं ठाऊक होतं. विकासच्या बोलण्यावर शिलाताई आता शांत झाल्या आणि दोघेही परत माफी मागू लागल्या. विकास आणि रेखा काहीच न बोलता खोलीत निघून गेले. काही वेळाने मनीषा देखील घरी निघून गेली आणि शिलाताई मात्र आपल्या चुकांवर मनापासून पश्चाताप करत राहिली. एकटीने बसून राहिली. तर माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा.
आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.